वहिनी, अहो कुठे चालत गेलात? आणि हातात हा फुगा? वहिनी, हे बघा ना, मला शिंपले सापडले तिकडे. अहो वहिनी, काय सांगते मी तुम्हाला. अगं वा, छान मिळाले शिंपले. खेळून झालं तुझं, बघून झालं सगळं. चल मग आता. अहो वहिनी, पण तुम्ही एवढं कोणाला बघताय? नाही, कोणालाच नाही. चल, ते औषधं घ्यायचे आणि घरी जायचे, उशीर होते. आपण जाऊया. चला चला. अगो बाई, अजून आले नाहीत का समर आणि किमया? अगं नाही ना, त्यांचीच तर वाट बघते ना मी. नुसता आणायलाच गेला होता ना तिला? म्हणजे परस्पर काही प्लॅन नाही ना ठरला त्यांचा? नाही नाही ग, असं नाही होणार. पिंट्यानं आधी तिला घरीच आणणार. मला नाही वाटत. म्हणजे ते दोघं इतक्यात घरी येतील असं मला वाटत नाही. मध्यरात्र होईल त्यांना यायला आजी. काय ते आता पार्टी करणार? एवढ्या वर्षांनी भेटलेत ना, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल. पार्टी देन आफ्टर पार्टी. अंशू, मॉन आजी, ऑब्विस आहे ते. आई तुम्ही पण काय, त्याचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. गंमत करतोय तो. मला सगळं कळतंय मल्लिका, कोण काय करते आणि का करते. हे सगळं मला सांगण्याआधी ना त्याला समजव तू, नाही तर एक दिवस फटके खायला माझे. कुठे राहिला पिंट्या? फोनच करते त्याला मी. या आजी, काकू आलो. आणि येताना पार्सल पण घेऊन आलोय. काय रे आजी? थांब 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 तू थांब. अगं आणू ग. आता आजी आजी, अगं किती मिस केलं तुला मी, माहितीये का? खूप मिस केलं. पण आम्ही पण तुला खूप मिस केलं. जरा मला डोळे भरून बघून दे ग, किती आहे ग. अगं पण तू बदलली नाहीस, तशीच आहेस बाई अजून. माझ्या वाटणीचं म्हातारपण सॅमला चालाय म्हणून मी वाचले. ए, त्याला मॅच्युरिटी असं म्हणतात. चल रे, कसली मॅच्युरिटी? आणि काय करायची आजी मॅच्युरिटी ग? काही मॅच्युअर वगैरे व्हायची गरज नाहीये. हा, नाही, तुझ्यात ती कधीच येणार नाही, अपेक्षा पण नाही. जाऊ दे आजी, असंच बोलतो तो. हॅलो किमया, कशी आहेस? नाही म्हणजे मी पण आहे इथे, लक्षात आहे ना मी. काकू काकू कशी आहेस तू? बघ कशी दिसते. मस्त. हॅलो, वेलकम टू इंडिया. अंशुमन, अंशुमन, अरे अंशुमन, केवढा मोठा झालायस तू. शेवटचं तुला भेटले होते तेव्हा एवढंच पिल्लू होतास. ए, आणि ते शेंडेफळ कुठे? ओ डॉल, यू मीन अधीरा. तिच्या सासरी. अगं ती आमच्या वाट्याला येत नाही, तुला कसली दिसणार आहे? सॅम बघ, अधीरा एवढी लहान असून सुद्धा सेटल पण झाली आणि तुला एवढा वेळ लागलाय. तू गेलीस ना निघून, म्हणून. उशिरा का होईना घोडं गंगेत नालं ना, ते महत्वाचं. आणि ह्या सगळ्याचं श्रेय अधीराला आहे. स्वानंदी रोहनचीच बहीण आहे. राईट राईट, स्वानंदी. सॅम, लग्नाला तर मला बोलवलं नाहीस, पण आता घरी आलीये तर बायकोला लपवून ठेवणार आहेस का? अरे आहे कुठे स्वानंदी? कुठे गेल्या त्या? आधीच सॉरी, थोडा उशीर झाला, पण मिळाली सगळी औषध. नाही ग, उगीच धावपळ केलीस. हे बघ की मी आली सुद्धा. हाय. ओके, हाय. सॅम, चिकडी आहे रे तुझी बायको. इतकी वर्ष मी नव्हते तर सगळंच बदललं वाटतं.
बदललं तरी बदल चांगले असतात. आय डोंट थिंक सो. मी नाही बदलले सॅम. आणि आय होप तूही बदलला नाहीयेस, नाही तर फटके दे ना तुला. नाही ग अगं पिंट्या पण ना अजून तसाच आहे, कुचका एकदम. तू पिंट्या. काय सॅम यार, खूप मिस केलं मी तुला. मला इतकं छान वाटतंय ना तुला भेटून, खरंच. बसा बाबा बसा अरे बसा. वा, बाहेरून मागवलंय सगळं. छान. बाहेरून मागवलं. अधिराला तर आमच्या काही निमित्तच लागते नाही सगळं बाहेरून मागवायला. अगं नाही आई, आदिराने नाही मागवलंय, मी मागवलंय बाहेरून. एवढं सगळं बाहेरून मागवायचं म्हटल्यानंतर जरा पैसे पण खूप जास्त खर्च होतात ना, असं नाही करायचं. घरच्या घरी बनवलं असतं थोडंसं, है ना? तू ना फक्त खायचं काम कर. ही पार्टी माझ्याकडून तुम्हाला आहे, कळलं? पार्टी कसली? काय लॉटरी बिटी लागली की काय? हो म्हणजे तसंच समज. तू बस बस अरे, बस बस. तू पण बस, तू पण बस. हो, आणि हे घे हे घे, तोंड गोड करा. हा, हा, दे, दे. गोड. जुश बस ना तू पण. ओके, एव्हरीथिंग डन नाव. ओके, मी सगळ्यांना वाढतो आता. ऐक ना, पार्टीज करतोय तर मग आईस्क्रीम पण मागव ना प्लीज. अरे प्रश्न आहे का? ऑफकोर्स मागवणार होतो आपण. काय रे? हं? पण ही पार्टी कसली? सांगशील की नाही काही? बाबा सांगेन, सगळ्यांना सांगेन. वेळ आली की नक्कीच सांगेन. बरं पण आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि असं समजा की काहीतरी ना खूप पॉझिटिव्ह होणार आहे. तोपर्यंत आपण ही मुमेंट एन्जॉय करूयात ना. ओके ओके.